हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आहे आपला फ्री ऑनलाइन आरीवर्क क्लासचा 16वा दिवस। तर बोल करता 15 दिवस झालेले आहेत आणि या 15 दिवसात आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत की आपले हे क्लासेसचे व्हिडिओज बघून ते शिकताय, त्यांना जमतं सुद्धा आहे, काहींना जमत नाही, तुम्ही मला कमेंट करताय, पण त्याची थोडी प्रॅक्टिसची गरज आहे। तुम्ही प्रॅक्टिस केली की नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर जमेल आणि फिनिशिंग सुद्धा नक्कीच सुधरेल। तर बघा मग आता हा जो काही आरीवर्कचा क्लास आहे तर हा बेसिकली आपण अतिशय बेसिक गोष्टीपासून स्टार्ट केलेला आहे। याचाच अर्थ मी तुम्हाला आरीवर्कसाठी कुठलं मटेरियल लागतं, कुठली सुई यूज करायची, कुठला धागा यूज करायचा, स्टँड, रिंग, हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। आणि एवढंच नाही तर आरीवर्कचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे चेन स्टिच। तर ते सुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने स्टिच करायचे, खालचा पार्ट वरचा पार्ट दोन्ही व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे। मनी वर्क झालेला आहे आपलं। एवढंच नाही तर बीड्स, शुगर बीड्स, गहू मनी या बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या आहे आणि याआधी नुकताच आपण टिकली वर्क सुद्धा कसं करायचं ते सुद्धा बघितलेलं आहे, ते सुद्धा 3 वेगवेगळ्या प्रकारे। तर आज आपण बघणार आहोत की पाईप जे असतात तर ते कशा पद्धतीने वर्क करायचे। तर याच्या सुद्धा 3 ते 4 प्रकारे आपण वेगवेगळ्या यूज करू शकतो आणि पण ज्या पॅटर्नने यूज करू त्या पॅटर्ननुसार आपल्या ब्लाउजला लुक येत असतं। तर आज मी तुम्हाला टोटल 3 वेगवेगळ्या प्रकारे पाईप यूज करून वर्क कसं करू शकतो तर हे सांगणार आहे। नक्कीच या वर्कमुळे आपल्या साडीला, ब्लाउजला, बाहीला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी सोप्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही सुद्धा समजून घेऊन त्याची प्रॅक्टिस करा, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून जे काही पाईप्स असतात तर ते 3 वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने वर्क करायचं हे सहजच लक्षात येईल, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हे आहे पाईप। ॲक्च्युली हे बऱ्यापैकी मोठे आहे आणि अजून एक पॅटर्न आहे तर ते छोटे आहे, त्याला आपण कट पाईप्स असं म्हणतो आणि हे दोन्ही पाईप्स यूज करून आपण खूप सुंदर असं आरीवर्क करत असतो। पण आज बेसिकली हे यूज करून कशा पद्धतीने वर्क करायचं तर हे आपण बघणार आहोत। तर बघा मग मी एका वाटीमध्ये इथे हे पाईप्स काढून घेतलेले आहे आणि याआधी बघा 3 वेगवेगळ्या प्रकारचे टिकली वर्क कसे करायचे हे आपण बघितलेलं आहे। जर कोणी आपला आधीचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टिकली वर्क 3 वेगवेगळ्या प्रकारे कसं करायचं असतं। आणि आता हे जे काही पाईप्स आहेत तर त्याच्या वर्कसाठी मी इथे लाईन ड्रॉ करून घेते। तर याचेसुद्धा आपण टोटल 3 वेगवेगळ्या प्रकारे वर्क कसं करायचं हे बघणार आहोत। तर बघा मग आता लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला खालच्या साईडनी धागा ठेवायचा असतं आणि वरून बघा ह्या पद्धतीने धागा वरती काढायचा असतो। तर हे बेसिकली आपण याआधी बघितलेलं आहे, आता हे तुमच्या लक्षात सुद्धा आलेलं असणार आहे। आता इथपर्यंत काढल्यानंतर हे जे काही पाईप्स आहेत तर हे आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचे असतात आणि जी काही बीड्सची सुई असते बघा ही स्टीलची, तर ती आता आपण इथे पाईपचं वर्क करण्यासाठी यूज करणार आहोत। तर बघा मग सुई अटकून घेतली आणि एक पाईप आता आपल्याला त्या धाग्यामध्ये इथे ओवून घ्यायचा आहे आणि मग इथे स्टिच करायचं आहे। जशी आपण चेन स्टिच करत असतो सेम त्याच पद्धतीने हे बघा एकदम व्यवस्थित आपल्याला ते धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलंच असेल। तर बघा एक पहिला पाईप आता आपण इथे लावून घेतलेला आहे आणि आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दुसरा पाईप त्यामध्ये पुन्हा ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक चेन स्टिच इथे स्टिच करायची आहे। पुन्हा तिसरा पाईप बघा ओवून घेतलेला आहे आणि परत आपल्याला इथे चेन स्टिच करायची आहे। पुन्हा सांगते, स्टीलची जी काही सुई असते तर ती सुई मी घेतलेली आहे जी आपण मनी वर्कसाठी सुद्धा यूज करत असतोच ती, ठीक आहे। तर बघा मग पुन्हा सुईमध्ये 2-3 पाईप्स एका वेळेसच ओवून घ्यायचे आहे। आता आपण नवीन शिकतोय, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एका टाईमला एक सुद्धा ओवू शकतात सुरुवातीला प्रॅक्टिस करण्यासाठी आणि जर का तुम्हाला 2 वगैरे जमत असतील तर मग तुम्ही तसं करायचं आहे। आणि कुठल्या बोटात कुठला पाईप्स वरती पकडायचं, कुठल्या बोटाने खाली पकडायचं, तर हे सेम आपल्याला ज्या पद्धतीने आपण मनी वर्क करत असतो ना त्याच पद्धतीने, म्हणजे मधल्या बोटाने आपल्याला पाईप्स वरती पकडून ठेवायचे आहे आणि त्याच्या शेजारचं म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटाने आपण खाली टाकत असतो आणि ह्या पद्धतीने बघा इथे स्टिच करत असतो। तर मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत अतिशय सावकाश आपल्याला एक पाईप वळवून इथे स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघा धागा या पद्धतीने जर निघला तर तो व्यवस्थित अलगद इथे
ओढून घ्यायचं आहे। असंही मी खूप सावकाशाने जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून जवळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की पाईपचं वर्क जे असतं तर ते कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, पाईप कसा आपल्या धाग्यामध्ये ओवायचा, कशा पद्धतीने स्टिच टाकायची, सुई कशी पकडायची, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यावं यासाठी मी अतिशय सावकाश तुम्हाला हे वर्क दाखवत आहे। आता मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये 2-3 प्रकारे आपण आज बघणार आहोत। तर ही पहिली पद्धत आहे आणि ह्या पद्धतीचं वर्कसुद्धा आपण बऱ्याचदा डिझाईनसाठी करतच असतो आणि आत्तापर्यंत आपण जे काही वर्क शिकत आहोत तर ते सगळ्यात आधी आपण एका लाईनमध्ये कसं करायचं हे शिकतोय, त्यानंतर मग ते पुढे आपण शेपवाईज शिकणारच आहोत। असंही मी चेन स्टिच आणि मनी वर्क वेगवेगळ्या शेपमध्ये कशा पद्धतीने स्टिच करायचं किंवा वर्क कसं करायचं तर हे याआधी आपण बघितलेलंच आहे। तर बघा पुन्हा सुई कशी पद्धत एकदम व्यवस्थित धाग्यात अडकवून एक एक पाईप ओवत ह्या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ही सुई शक्यतो यूज करायची आहे। जर तुम्हाला ही जमत नसेल तर मी रेग्युलर याने सुद्धा करू शकतात, पण ही सुई व्यवस्थित आहे, याने वर्क पटपट होतं, प्रॉपर फिनिशिंग सहितसुद्धा होतं आणि आपल्याला सारखं सारखं पाईपसुद्धा एक एक टाकावासुद्धा लागत नाही। पण स्टार्टिंगला प्रॅक्टिसपुरता तुम्ही तसंच करायचं आहे, पण तरी पण ठीक आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने खूप सुंदर असं आपण इथे पाईपचं वर्क करून घेतलेलं आहे आणि आता इथे सुद्धा आपल्याला जसं आपण रेग्युलरली गाठ टाकत असतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे गाठ टाकून घ्यायची आहे। तर आपण अजून थोडेसे पाईप इथे वर्क करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग लक्षात येईल की केलेलं वर्क कसं दिसतं यासाठी। मग अजून 2-3 पाईप मी इथे टाकून घेते आणि त्यानंतर आपण गाठ टाकणार आहोत। आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सेम जसं आपण रेग्युलरली चेन स्टिच असो किंवा मनी वर्क असो, याआधी शुगर बीड्स हे जे काही वर्क आहे तर त्या वर्कसाठी ज्या पद्धतीने आपण गाठ टाकत असतो सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला गाठ टाकून घ्यायची आहे। आणि टिकली वर्कला पण सेम तसंच, म्हणजे पद्धत एकच आहे, फक्त थोडी प्रॅक्टिस केली की सगळं व्यवस्थित होतं। तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित दुसरा लूप पहिल्या लूपमधून बाहेर काढायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या लूपमधून आपल्याला पहिला लूप ओढून घ्यायचा असतो। आता याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ याआधी ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बऱ्याच जणांना जमलेला आहे, बऱ्याच जणांनी प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे। जर जमत नसेल तर तुम्ही याआधीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण की त्यामध्ये मी अतिशय सावकाश खूप जवळून 2-3 वेळेस व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, जेवढे शक्य आहे तेवढं झूम करून। त्यामुळे जर का गाठ कशी द्यायची हे जर लक्षात येत नसेल तर तो व्हिडिओ बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे। तर बघा मग या पद्धतीने पाईपचं वर्कसुद्धा झालेलं आहे पहिल्या पद्धतीने। आता पुढची पद्धत आपण बघूयात। तर बघा मग हे जे काही पाईप्स होते तर याचं वर्क आता आपलं करून झालेलं आहे। त्यानंतर जे काही कट पाईप्स असतात तर त्याचंसुद्धा आता कसं वर्क करायचं तर ते बघूयात। तर बघा ते इथे मी दुसऱ्या वाटेमध्ये काढून घेते, तर ग्रीन कलरचे घेतलेले आहेत इथे। तर बघा मग ते मी म्हटल्याप्रमाणे काढून घेते आणि आता हे कट्स पाईपचं सुद्धा वर्क करण्यासाठी आपण आत्ता जी काही सुई यूज केली होती तर ती सुई यूज करणार आहोत। तर सुईचे बरेच प्रकार असतात, कधी कुठे करायची ते याआधीचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, तर ते व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल। आणि बघा कट्स पाईप जे असतात ना तर ते आपल्या रेग्युलर पाईपपेक्षा छोटे असतात। हे बघा आता सुई मी टाकून धागावरती काढून घेतलेला आहे, जसं आपण रेग्युलरली सगळ्यात आधी धागावरती काढत असतो सेम त्याच पद्धतीने। त्यानंतर आपल्याला हे जे काही पाईप्स आहेत तर हे सुईमध्ये ओवून घ्यायचे आहे। तर हे सुद्धा तुम्ही एक एकही करू शकतात किंवा ॲट अ टाईम 2-3 सुद्धा ओवून ठेवू शकतात। तर बघा या पद्धतीने बरोबर धाग्यामध्ये ओवून घेतलं आणि सिंपल अशी आपल्याला चेन स्टिच टाकून इथे हे पॅक करून घ्यायचं आहे। तर बघा एक एकच आता आपण इथे पाईप ओवलेला आहे आणि हे जे काही वर्क आहे मी म्हटल्याप्रमाणे जी काही स्टीलची सुई असते लॉंगवाली, त्याचं टोक थोडं मोठं असतं तर ती यूज केली किंवा आपली रेग्युलरची केली तरीसुद्धा चालेल। तर बघा मी इथे रेग्युलरचीच घेतलेली आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही सुई यूज करून आपण हे वर्क करू शकतो। तुम्हाला ज्या सुईने इझी वाटेल त्या सुईने तुम्ही करू शकतात, ठीक आहे। तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने एक एक पाईप टाकत आपल्याला इथे चेन स्टिचसुद्धा स्टिच करत राहायचीच आहे। आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नवीन शिकतोय, त्यामुळे शक्य असल्यास एक एक पाईप एका टाईमलाच टाकायचा आहे आणि स्टार्टिंगला आपली जी काही रेग्युलर सुई असते तर त्या सुईनेच थोडीशी प्रॅक्टिस करा आणि मग त्यानंतर जी काही बीडची सुई असते तर त्या सुईने करा, म्हणजे तुम्हाला दोन्ही सुईने वर्क सहज करता येईलच, ठीक आहे। आणि बघा मग पुन्हा आपण सुईमध्ये इथे हे पाईप्स ओवून घेऊयात, जे एक एक ॲट अ टाईम ओवला तरी चालेल मी सांगितल्याप्रमाणे। आणि याआधीचं कसं वर्क केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट्स पाईपचं सुद्धा वर्क करायचं आहे। याला थोडा टाईम लागतो कारण की पाईप छोटे छोटे असतात।
त्यामुळे पण प्रॅक्टिस केली की नंतर सगळं व्यवस्थित येतं. फक्त आरीवर्क हे असं आहे की त्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि प्रॅक्टिस केले की खूप सुंदर असं नक्कीच वर्क करता येतंसुद्धा. सो त्यामुळे थोडी प्रॅक्टिस करा, थोडे दिवस त्रास होईल, नंतर ह्या गोष्टी खूप सोप्या वाटेल आणि खूप इंटरेस्ट पण येतो की ब्लाऊजला छान छान नवनवीन वर्क करायचं. सो तुम्हीसुद्धा नक्की करा. तर बघा आता सेम ह्याच पद्धतीने आता अजून आपण इथे पाईप वळून घेऊयात, म्हणजे स्टिच करूयात, जसं आपण याआधी केलेलं आहे चेन स्टिचचं सेम त्याच पद्धतीने. तर बघा मग मी तुम्हाला खूप जवळून आणि सावकाश याआधी कशा पद्धतीने पाईपचं वर्क करायचं हे दाखवलेलं आहे. आता थोडंसं फास्टच करते, फक्त एवढंच आहे की तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे की या पद्धतीने वर्क केल्यानंतर म्हणजे वर्क कंप्लीट झाल्यावर ते कसं दिसतं. सो त्यामुळे मग मी तुम्हाला फास्टमध्ये थोडंसं अजून इथे वर्क करून दाखवते, म्हणजे फायनल लुक तुमच्या लक्षात येईल. आणि हे वर्क केल्यावर नंतरसुद्धा आपल्याला इथे एका टाईमला एक आपण फक्त इथे पाईप स्टिच करत आहोत. तर तुम्ही 2-2 सुद्धा करू शकतात प्रॅक्टिस झाल्यावर, काही प्रॉब्लेम नाही. किंवा शक्यतो लॉंग जर का पाईप्स असेल तर एक ॲट अ टाईम करायचं, पण ह्या पद्धतीने जर कट पाईप्स असतील तर मग तुम्ही एका टाईमला 2-2 सुद्धा स्टिच करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते पॅक वर्क होईल, आपल्या याची काळजी घ्यायची, धागा कुठे लूज वगैरे पडायला नको. हे 1-2 पॉईंट जर लक्षात ठेवलं तर बरोबर सगळं होईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण बऱ्यापैकी इथे कट्स पाईपचं वर्क करून घेतलेलं आहे. आणि आता इथे सुद्धा आपल्याला जसं आपण रेग्युलरली गाठ मारत असतो ना, सेम त्याच पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे. आणि मी पुन्हा सांगते की ही जी काही स्टीलची सुई आहे शक्य असल्यास तीच यूज करायची आहे, म्हणजे वर्क करणं सोपं जातं. मनी असो, आपले बीट्स असो, शुगर बीट्स असतं, टिकली वर्कलाही तुम्ही यूज करू शकतात आणि ह्या पाईप्सलासुद्धा नक्कीच यूज करू शकतात, जेणेकरून आपल्याला काम करणं जरा इझी जातं. तर बघा या पद्धतीने मग हे जे काही कट पाईप्स होते तर त्याचंसुद्धा आपण वर्क इथे करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण तिसऱ्या वेगळ्या पद्धतीने कसं अजून आपण पाईप्स यूज करून वर्क करू शकतो तर हे सांगते मी तुम्हाला. म्हणजे ब्लाऊजला या वेगवेगळ्या पॅटर्न जर आपण यूज केले तर खूप सुंदर असं आपलं आरीवर्क रेडी होतं, ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतात. सो त्यामुळे असे वेगवेगळे पॅटर्न आपण पण शिकणं गरजेचं आहे, म्हणजे मग आपणसुद्धा खूप सुंदर असं डिझायनर वर्क करू शकू यासाठी. ठीक आहे. तर चला मग आता पुढची जी काही पद्धत आहे पाईप्स वर्कची तर ती आता आपण इथे करून घेऊयात. तर बघा आता जी काही पुढची मेथड आहे तर त्यासाठी अजून एक लाईन इथे आपल्याला ड्रॉ करणं गरजेचं आहे आणि जवळजवळच लाईन आपण इथे ड्रॉ केलेला आहे. सगळ्यात आधी धागा आता आपण इथे वरती काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जी काही सुई आहे त्यामध्ये आपल्या आधीचे जे काही पाईप्स होते ना गोल्डन तर ते मी इथे ओवून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आता एक पाईप आपण बघा धाग्यात ओवून घेतला आणि तो आपल्याला ना तिरका इथे स्टिच टाकून पॅक करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा जी काही दुसरी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ना बरोबर त्यावरच या पद्धतीने. ठीक आहे. आणि आता पुन्हा मी दुसरा पाईप त्यामध्ये इथे ओवून घेतलेला आहे आणि बघा पुन्हा ते चेन स्टिचसारखं स्टिच करून घेतलं. पुन्हा आता तिसरा पाईप आपण ओवून घेऊयात आणि इकडे अपोजिट साईडला बघा वरच्या लाईनला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे स्टिच झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यामध्ये एक पाईप ओवायचा आहे आणि पुन्हा खालच्या डायरेक्शन यायचं आहे तिरकं, म्हणजे झिगझॅग पॅटर्नमध्ये आपण हे जे काही पाईपचं वर्क आहे तर ते करत आहोत. तुमच्या लक्षात येईल बघा एकदम प्रॉपर असं झालेलं आहे. ॲट अ टाईम आपण 4 इथे पाईप्स स्टिच केलेलं आहे. ॲट अ टाईम म्हणण्यापेक्षा एकच केलेलं आहे, पण एकाच वेळेस आपण सुईमध्ये ते ओवून घेतलेले होते. आता सेम आपल्याला याच पद्धतीने अजून थोडंसं वर्क करून घ्यायचं आहे. तर बघा मी इथे सुद्धा मी सुईमध्ये 3 ते 4 पाईप्स एका टाईमला ओवून घेते बघा आणि ती स्टीलची सुईच घेतलेली आहे. पुन्हा बघा धाग्यामध्ये सुई अटकून पाईप ओवून घ्यायचा आहे आणि बघा वरच्या साईडने तिरकस थोडंसं ॲक्च्युली वर्क पूर्ण झालं तुमच्या लक्षात येईलच, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि बघा पुन्हा खालीसुद्धा स्टिच करायचं आहे, म्हणजे जशी आपण चेन स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने, फक्त धाग्यामध्ये आपल्याला पाईप ओवून घ्यायचे असतात. हे बघा ह्या पद्धतीने. तर झिगझॅगमध्ये लावलं की आपल्या ब्लाऊजला किंवा आपण जे काही वर्क करतो ना त्याला अजून सुंदर असं लूक येतं. सो त्यामुळे अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि त्यासाठीच खरं तर मी इथे 2 लाईन जवळजवळ ड्रॉ केलेल्या आहे, जेणेकरून आपल्या लक्षात यावं की आपल्याला किती आणि कशा पद्धतीने डिस्टन्स ठेवत हे झिगझॅग म्हणजे क्रॉसमध्ये वर्क करायचं आहे ते. तर बघा पुन्हा चेन स्टिच इथे स्टिच करून घेतलेली आहे आणि पुन्हा धाग्यामध्ये आता पुढचा पाईप ओवत असं क्रॉसमध्ये स्टिच करत आहोत.
तर आता अजून थोडंसं इथे स्टिच करूयात, म्हणजे फायनल लुक तुमच्या लक्षात येईल आणि मग तुमच्याही लक्षात येईल की हे वर्क तुम्ही कुठे करू शकतात, कशा पद्धतीने करायचं. आणि याची पण थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे, कारण की कसं तिरका आपण इथे चेन स्टिच टाकत आहोत पाईप लावून, त्यामुळे मग त्याची थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर बघा मग मी आता इथे जरासं फास्टच करून घेते, फक्त फायनल लुक आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि स्टार्टिंगला तर मी हळूहळू तुम्हाला सांगितलेलंच आहे की कशा पद्धतीने हे वर्क करायचं आहे ते. आणि जर का धागा वगैरे कधी जर निघाला तर या पद्धतीने तो ओढून घ्यायचा आहे. जे त्यात एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे. कधी कधी होतं, गडबडीमध्ये होतं किंवा नवीन शिकत असेल तरीसुद्धा होऊ शकतं. फक्त ती आपल्याला स्टिच पॅक करायची आहे, जेणेकरून ते पाईप्स आपले लूज पडायला नको यासाठी. तर बघा मग अजून 2-3 मी इथे ओवून घेतलेले आहे आणि पुन्हा असंच झिगझॅगमध्ये इथे स्टिच करून घेते. आणि आता हे सुद्धा स्टिच झाल्यावर ना शेवटीसुद्धा आपल्याला आपण जसं रेग्युलरची गाठ देत असतो ना तशीच गाठ इथे द्यायची असते. व्यवस्थित काळजीपूर्वक ओवून घ्यायचे आहे पाईप्स बघा. आणि आता इथे अजून 1-2च ओवते आणि लगेच मी गाठ टाकून देते. तर बघा मी पुन्हा सांगते की आपलं कुठलाही वर्क असो, सिंपल चेन स्टिच असो, पाईपचं असो, टिकली वर्क असो, मनी असो, काही पण असो, बीड्स, शुगर बीड्स, आपल्याला जी काही शेवटी गाठ द्यायची असते ना तर त्याची प्रोसेस सेम एकच आहे. त्यामुळे घाबरण्याचं काही काम नाही आहे. आणि याआधी मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने गाठ द्यायची असते. जर का तुमच्या ते लक्षात येत नसेल तर तुम्ही त्या आधीची व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल की शेवटची गाठ कशी द्यायची असते. आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. एकदा जर लक्षात आलं तर मग गाठ देणं सोपंच आहे, पण गाठ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर का व्यवस्थित गाठ दिली गेली नाही तर आपण जे काही वर्क केलेलं असतं तर ते सगळं आपलं वेस्ट जातं, ते लगेच निघण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मग प्रॉपर गाठ देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मग इथे सुद्धा आपण हे प्रॉपर फिनिशिंग सहित झिगझॅगमध्ये हे पाईपचं वर्क करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर अजून एका पद्धतीने आपण वर्क करू शकतो, तर तेही सांगते. त्याने सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येतं. सो तशा पद्धतीचं वर्क तुम्हीसुद्धा नक्कीच करू शकतात. तर बघा मग इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता त्या लाईनवर आपण इथे वर्क करणार आहोत. तर बघा मग नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी आपल्याला धागा इथे वरती काढून घ्यायचा आहे. तर तो इथे मी काढून घेतलेला आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणेच आता जी काही मोठी टोकदार सुई असते स्टीलची, जी मनी वर्कसाठी, बीड्स, शुगर बीड्ससाठी यूज करतो, तर तीच इथे घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला त्या जे काही सुई आहे त्यामध्ये पाईप ओवून घ्यायचे आहेत. तर ते आता आपण इथे ओवून घेऊयात. तर बघा मी दुसऱ्या साईडला ना आता जे काही रेड कलरचे शुगर बीड्स होते ना तर ते इथे घेतलेले आहे. तर पाईप आणि शुगर बीडच्या कॉम्बिनेशनमध्ये आता आपण हे वर्क करणार आहोत. तर बघा मग सुईमध्ये एक पाईप ओवून घेतलेला आहे मी आणि ह्या पद्धतीने बघा स्टिच केलेला आहे. ठीक आहे. आता हा स्टिच झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक रेड कलरचा जो काही शुगर बीड्स आहे ना तर तो इथे ओवून घ्यायचा आहे. आणि जसं आपण रेग्युलरली स्टिच करत असतो सेम त्याच पद्धतीने बघा इथे आपण स्टिच करून घेऊयात, तर अतिशय व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर बघा मग आता पुन्हा आपल्याला एक पाईप यामध्ये स्टिच करून घ्यायचा आहे. पुन्हा बघा मी सुई इथे अटकवलेली आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये लगेचच आता शुगर बीड्ससुद्धा मी सुईमध्ये ॲट अ टाईमच ओवून घेते, म्हणजे जरा काम करणं सोपं जाईल. प्रत्येक वेळेस एक एक ओवून घ्यावा लागणार नाही. तर बघा मग मी इथे एक पाईप, एक शुगर बीड्स असं ओवून घेतलेलं आहे. आता पुन्हा सुईमधून आपला जो काही धागा आहे त्यामध्ये एक पाईप ओवून घेतला आणि जसं आपण रेग्युलरली चेन स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने इथे चेन स्टिच करून घेतलेली आहे बघा. आणि ही स्टिच झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला तो जो काही शुगर बीड्स आहेत तर तो ओवून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथे व्यवस्थित चेन स्टिच देऊन पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा चेन स्टिच यूज करून खूप काही वर्क करता येतं. मी तर म्हणेल बरंचसं वर्क आपल्याला ती स्टिच यूज करूनच करावं लागतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा अतिशय काळजीपूर्वक ती जी काही स्टिच आहे ती बघायची आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि मग त्यानंतर आपण जे काही आता शिकत आहोत तर याचीसुद्धा प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुम्हाला हे बाकीचं सगळं वर्क करणं खूप सोपं जाईल. असंही मी खूप झूम करून आणि जेवढं शक्य आहे तेवढं सावकाश सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात यावं की आपण हे कशा पद्धतीने वर्क करत असतो, सुई कशी पकडायची, कशी खाली टाकायची, हे सगळं अतिशय सविस्तर. एवढंच नाही तर याआधी मी तुम्हाला चेन स्टिच कशी स्टिच करायची ते हे सांगितलेले आहे आणि त्यामध्ये वरचा धागा, वरची सुई कशी असते, खालून धागा कसा अटकवायचा,
सुईमध्ये कसा अटकवायचा, सुईवरती कशी घ्यायची, तर हे सगळं अतिशय झूम करून एका टाईमला खालचा आणि वरचा व्ह्यू दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला चेन स्टिच कशी स्टिच करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो त्या पद्धतीने जर प्रॅक्टिस केली असेल तर हे बाकीचं वर्क तुम्हाला इझिली करता येईल. फक्त चेन स्टिचच्याच व्हिडिओमध्ये मी खालून कसा धागा अटकवायचा दाखवलेला आहे, त्यामुळे मग आता इथे मी काही दाखवलेलं नाही आहे. जर कोणाला काही समजत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर या आधीचा व्हिडिओ बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की सुई खाली गेल्यानंतर कशा पद्धतीने धागा अटकवून वरती पुन्हा सुई आणि धागा वरती खेचायचा आहे ते. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने आता आपण हे संपूर्ण वर्क करून घेऊयात. आणि बघा मग इथे सुद्धा आपण जसं रेग्युलरली गाठ टाकत असतो सेम त्याच पद्धतीने टाकून घ्यायची आहे, अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक ज्या लूकमधून जे सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, तर बघा मग आता हे सुद्धा आपलं पाईप्स आणि बीड्सचं कॉम्बिनेशनचं वर्क इथे कंप्लीट झालेलं आहे. सो फायनली आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे पाईपचे वर्क्स कसे करू शकतो तर ते बघितलेलं आहे. आणि हे 4ही खूप सुंदर आहे. मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पाईप्सचं वर्क कसं करायचं हे सहज लक्षात यावं. तेही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारचे वर्क बघायला मिळालेले आहे. आणि हे वर्कमुळे नक्कीच ब्लाऊजला खूप सुंदर असं डिझायनर लूक येईल. सो अशा पद्धतीचे प्रॅक्टिस तुम्ही करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस नक्की करा. ठीक आहे, तर बघा मग फायनली मी तुम्हाला आज 3 वेगवेगळ्या प्रकारे पाईपपासून वर्क कसं करायचं हे सांगितलेलं आहे. यामध्ये अजून बऱ्याच पद्धती आहेत तर त्या आपण पुढे शिकणारच आहोत, पण बेसिकली आज आपण ह्या 3 शिकलेल्या आहोत. तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.